चालून बोला बरं. अंगाची लाही लाही होते जोपर्यंत जोपर्यंत कृष्ण आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत शांत बसता येणार नाही. चालून चालून सर्व शक्तिशाली शक्तिमान दैत्यांची त्या कृष्णानं हत्या केली. अंगाची लाही लाही होते. महाराज त्याच्यासाठी एक मी नामी युक्ती आणली आहे. बोला बोला चालून. अहो अहो माझे कान आतुर झाले. बोला. आपल्याकडे जी चंडामुंडा आहेत ना हो त्यांना आपण बोलून घेऊया. ठीक आहे. शिपाई चालून बोला बोला चालून. आपल्याकडे एक योजना आहे. बोला. आपले जे अठवडचे आहेत ना हो. ते कृष्णाच्या महाराजांचे निष्ठावंत सेवक आहेत. हो बरोबर आहे. त्यांना आपण कृष्णाला आणण्यासाठी पाठवूया आणि आपल्या कृष्णामध्ये दिव्य उत्सव साजरा होणार आहे. त्या निमित्ताने कृष्णाला घेऊन येऊ. चालून चालून म्हणजे आपल्या येतील. का? काय नाही ना जरूर असतील. ठीक आहे. शिपाई का आणि आपण तिला घेऊन या. या गुरुजी या मथुरा नरेशच्या वतीने या मथुरा नगरीमध्ये आज स्वागत आहे. आपल्याला बोलवण्याचे कारण अक्रूरजी ओ हे काय विचारलं झालं. आम्ही आमच्या या मथुरा नगरीमध्ये दिव्य धनुष्याचा उत्सव मांडला आहे आणि त्या निमित्तानं आपण इथे कृष्णाला घेऊन यावं. बस ही एवढीच आमची विनंती आहे. कृष्णाला आणताना कोणती गडबड तर होणार नाही ना. नाही तुम्ही त्याबद्दल एकदम निश्चिंत राहा. तो कृष्णाच्या केसालाही धक्का लागणार नाही. आम्ही खात्री देतो. राजे कृष्णाला आणताना कोणती गडबड झाली तर आमचे संशयीचं पाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही. येतो आम्ही. तुम्ही निश्चिंत राहा. महाराज काट्याने काटा काढला पाहिजे. हा
चला पाहू आपला हत्ती कसं काम करता येते. चला. मथुरा नगरी इतकी सुंदर, मग इथला राजा कसा असेल? होय भगवंत. मथुरा नगरी इतकी सुंदर, मग इथला राजा कसा असेल? भगवंत, चला आपण पाहूया. जानवर बोला महाराज. हा महाराज, आपण सांगितलेली कामगिरी केली आहे. यावं 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 देवकी नंदन, या मथुरा नरेशाच्या वतीनं या मथुरा नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही की नाही वाटेने का पागल हत्तीला मारून त्याची सुले आणले ते आपल्या स्वागतासाठी. जो भरणकर जानवर या थेरड्याला बंदिवान करा. अक्रूरजी, तुम्ही आमचे बंदिवान आहात. चांदाला शेवटी गाव साधला. जा. जानवर बोला महाराज. या दोघांचाही समाचार घ्या. चंदा मुंडा होय का? बलिरामा, होय तसं. होय का? ठीक आहे, तुझ्या अंगामध्ये सामर्थ्य असेल तर कर युद्धाची तयारी. कृष्णा, माझा तू समुद्र
वर्तमान विजय कसं तरी बाबा रे चाललं
त्यामध्ये हा दृश्य पदायचे परिश्रम भार्गराम झनकाला म्हणा झनक राजा म्हणा ही कन्या म्हणा कोणाची असावी आपल्याला सत्वर्षी सांगून महाराज म्हणाला ही कन्या तर पोटची नसून मायेची कन्या म्हणून म्हणा ही कन्या आहे ती कोणत्या वयात वरणार म्हणून सत्वर्षी सांगून महाराज म्हणा आपण सांगा तो योग्य वय असेल म्हणून म्हणाला या शस्त्र गाड्या सिंह धनुष्याचं सामर्थ्य काय आणि कन्येचं सामर्थ्य काय म्हणून आपण ऐका या शस्त्र गाड्या सिंह धनुष्याचा विजय तर आपण मांडू आहे हा शस्त्र गाड्या सिंह धनुष्य आकाशी उडवील पाताली उतरील तर राजकन्येचा भरतार म्हणून नाहीतर म्हणा नौकण पृथ्वी धावकण काशीमध्ये मायबाप बोलले जातील म्हणून ही वर्त म्हणा बोलून परिश्रम भाईदार आपल्या मंदिराला निघून ते चाललाय इतक्यामध्ये जनक राजाने एका मनाशी विचार करून देवा मांडलाय मनाशी विचार करून त्यांनी ब्रह्मदेवाला हुकूम सोडलाय त्यावेळी ब्रह्मदेवाने याची पत्रिका तयार केली आहे देवा ब्रह्मा ओ देवानी देवा ब्रह्मा ओ देवानी
विजयराव जनकजी हो, महाराज ही घन्न सभा दाटलेली आहे. ती पायानिशी दाटली आहे, ती पत्रानिशी दाटली. लंकापती हो बोला. ऐकून घ्यावे. ही गणना सभा मध्ये काही पायांशी दाटली, काही पत्रांशी दाटली. अरे वा. काही पायानिशी दाटली आहे, काही पत्रानिशी दाटलेली आहे. ठीक आहे. लंकाधिपती रावणास पत्रिका का नसते? लंकापती हो बोला. ऐकून घ्यावे. बोला. आपल्या नगरी बोला. 7 समुद्र खारे, बोला. 7 समुद्र गोडे, 14 समुद्राचं पर्यटन करणारा नौकान पृथ्वी धावकान काशीमध्ये असा कोणी वीर नाही. म्हणून आपल्या नावाचा विडा काढून चतुर समुद्रावरती सोडून दिला. विजयराव जनकजी हो, माझ्या नावाचा विडा काढून समुद्रावरती सोडून दिला. विजयराव जनकजी हो, महाराज आपल्या नगरी वैद्य पुत्र काय करत असतो? आपल्या नगरी वायदेव पुत्र म्हणजे बोला. तुमच्या आमच्या घरी बोला. नित्यनेम खेळ कचरा काढत असतो. बोला. वायदेवाची पत्रिका दिली असती. बोला. एखाद्या वेळी वायदेव चेतवून गेले असते. बोला. पत्रिका झाली झोपेला लागून फाटून गेली असती. तुमच्या आमच्या शब्दाचा घर मान्य झाला असता. हो हो, ठीक आहे. तोही तशा प्रकारे गेला. विजयराव जनकजी हो, महाराज आपल्या नगरी अग्निदेव काय करत असतो? ऐकून घ्यावे. बोला. अग्निदेव म्हणजे बोला. तुमच्या आमच्या घरी बोला. नित्यनेम भोजन करीत असतो. बोला. अग्नी नारदाची पत्रिका दिली असती. बोला. एखाद्या वेळेला चेतवून गेले असते. बोला. पत्रिका झालून टाकली असती. तुमच्या आमच्या शब्दाचा घर मान्य झाला असता. ठीक आहे. विजयराव जनकजी हो, महाराज तोही तशा प्रकारे गेला. पण आपल्या नगरी मेघनाथ पुत्र काय करत असतो? ऐकून घ्यावे. बोला. मेघनाथ पुत्र म्हणजे बोला. तुमच्या आमच्या घरी बोला. नित्यनेम पाणी भरीत असतो. बोला. त्याच्याशी मेघनाथची पत्रिका दिली असती. बोला. त्याला मेघनाथ चेतवून गेले असते. बोला. पत्रिका भिजवून टाकली असती. तुमच्या आमच्या शब्दाचा घर मान्य झाला असता. ओहो, विजयराव जनकजी हो, म्हणून या तुमच्या- साऱ्या तुमच्या घटवण्या आहेत. म्हणून तुमच्या नावाचा विडा काढून चतुर समुद्रावरती सोडून दिला. ओहो, आमचा मान केला. हा. विजयराव जनकजी हो, महाराज आपल्या राजकन्याचा पण तरी कोणता आहे? तुमच्या राजकन्याचा फन म्हणजे एवढाच आहे. बोला. 7 समुद्र खारे, बोला. 7 समुद्र गोडे, एका आचवनानं आचवण करील तो एक राजकन्याचा फन आहे बरं. विजयराव जनकजी हो, महाराज 7 समुद्र खोरे, 7 समुद्र गोडे, 14 समुद्राचा पलाटान रात्रंदिन नित्यनेम चालत असतो. तरीही ती माझ्या भूमीच्या देठाखालीच आहे. याशिवाय दुसरा पण कोणता तेच सांगा. याच्याशिवाय दुसरा पण म्हणजे एवढा. बोला. नौकण तुम्ही बोला. धावकण काची हिचं एका क्षणात गिनान करील तो एक राजकन्याचा पण आहे बरं. हो हो, विजयराव जनकजी हो, 9 खंड पृथ्वी, 10 खंड काशी, नित्यनेम रात्रंदिन भ्रमण करीत असतो. तरीही ती माझ्या डाव्या पायाखालीच आहे. याशिवाय दुसरा पान कोणता ते सांगावं. याच्याशिवाय पण म्हणजे एवढा. बोला. आमच्या घरी प्रेसराम भार्गराम पाहुणे आले. बोला. त्याच वेळी वातचीत मध्ये 12 घटका निघून गेल्या. बोला. त्यावेळी परेशराम भार्गराम भोजनी झाली. बोला. जनक महाराज आपणास भोजनाची आरंभ करावी. या वेळेला परेशरामाला वर्तमान सांगितले. या तुम्ही गंगेवरती जाऊन आंघोळ संध्या करा, तोवर मी भोजन तयार करतो. हो. त्याच वेळी बोला. त्यांनी काकेचा शस्त्र गाड्या शिवधनुष्य खुंटीला ठेवला. हो हो. या वेळेला परेशराम भार्गराम भोजनास निघून गेले. हो हो. या वेळेला सीता सुंदरा उपर माडेवून दरबारी रूपात येतं मनुष्याचा आसरा पा नाही कोण. या वेळेला तिनं खुंटीला शस्त्र गाड्या शिवधनुष्य पाहिला. बोला. याच वेळेला हा शस्त्र गाड्या खुंटीचा काढून अंगणामध्ये घेऊन गेले. हो हो. सोन्याची शिंपली मोत्यानी गुंपली, सोन्या सवर्णाचा खेळ मांडला. याच वेळी परेशराम भार्गराम भोजनास न उठून आचवनाला गेले. हा दृश्य पाहता जनकाला बोलू लागले. जनक महाराज, अरे म्हणाला ही कन्या कोणाची असेल? महाराज म्हटलं ही कन्या पोटची नसून मायेची आहे. अरे म्हणाला हे कन्या कोणत्या वरास म्हणणार? महाराज आपण सांगाल तर योग्य असेल. याच वेळी म्हणाला या शस्त्र गाड्याचा विजय मान, हा शस्त्र गाड्या शिवधनुष्य आकाशी उडवील पाताली उतरील, तोच राज करण्याचा भरता होईल. नाही तर नौकण पृथ्वी धावकण काशीमध्ये मायबाप मानले जाते. हो हो, ठीक आहे.
विजयराव जनकजी हो. महाराज ओहो, दाखव आपला शिवधनुष्य. हा पहा आमचा शिवधनुष्य. शिवधनुष्य बघतो. या सुंदर खंडी वदनवता शिवधनुष्य मोठा उरावर पडला आहे. काय करावे? शंकरा धाव, शंकरा धाव. लंकापती हो, आपण चतुर समुद्रावरती भस्म फेकत आहोत. आपल्या सैन्यात सवड नाही बरं. अरे काय शिवशंकरा, तू माझा अंत पाहिलास. तुझ्या माझ्या दोषीचा धिक्कार असो. अरे काय करावे? ब्रह्मदेव धाव, ब्रह्मदेव धाव. लंकापती हो, बोला. आपण एका मुलाची तंगडी सुटली आहे, दुसरी लावत आहे. आपल्या सैन्यात सोड नाही बरं. अरे काय ब्रह्मदेवा, तूही माझा अंत पाहिलास. काय करावे? काय करावे? आले लक्षात, अयोध्या नगरी, अयोध्या नगरी श्रीराम प्रभूने जन्म घेतला आहे. दशरथाच्या घरी रामचंद्राने अवतार घेतला आहे. त्यांना पाचारण करावं. मन धाव धाव रमा, रामचंद्र की जय. कोणाच्या नावाचा जयकार होत आहे. रामचंद्रजीच्या नावाचा. अरे काय? अरे दशरथाच्या परारामा नव्या पायानं शिवधनुष्य उडवलास. अरे उजव्या पायानं उडवला असतास तर कोणता भंग म्हणलं असतं. अपमान, अपमान, लंका फिरपतीचा अपमान. या अपमानाचा बदला घेणार. 3.5 दिवस तिला लंकेला घेऊन जाणार. तुलाच लंकाधिपती राहणार. बजाव रे. आपल्या लंकांगीला आगीने वेळा टाकला आहे. अरे कोण? लंकेला आगी लागला आहे. आपला कुंभकर्ण बंधू काय करत आहे? कुंभकर्ण बंधू म्हणजे 6 महिन्याचा निद्रास्त आहे बरं. अरे कोण? आपला आपला विभीषण बंधू काय करत आहे? मिशन बंधू श्री रामचंद्रजीची भक्ती करत आहे. अरे कोण? आपल्या दुश्मनाची झुकी करतोय. धिक्कार, धिक्कार असं त्या बंधूचा. ठीक आहे, माझ्या पावलं माघारी येत आहे. बजावली.
वेदिका किरण मोरे, मनस्वी प्रसाद मोरे, आराध्या प्रसाद मोरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय.